वेट वेट हा व्हिडिओ पाणीपुरीचा नाही आहे. तर आम्ही नवीन चालू केलं आहे ब्राउनी. तर तुम्हाला माहितीच असेल की आम्ही सध्या तंदूर चालू केलेला, त्यासोबतच चायनीज भेळ पण चालू केलेली आणि त्यात हे नवीन ॲडिशन म्हणून ब्राउनीसुद्धा चालू केली आहे. काल आम्ही सुरुवात म्हणून एकच बेस बनवला होता ब्राउनीचा, तर आज आम्ही 2 बेस बनवले आहेत ब्राउनीचे. तर त्याचीच ही प्रिपरेशन. काल बनवलेल्या एका बेसमध्ये 12 पीस झाले होते, त्यामध्ये आम्ही फक्त 7 पीस सेल केले आहेत. कॉन्टेंट क्रिएटर बनणं सोपं नाही बरं का. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की डेली व्लॉगिंग मी लास्टच्या व्हिडिओमध्ये चालू केलेली, पण ती काही मला जमली नाही, त्यामुळे प्लीज सॉरी. ब्राउनीसोबतच आज बेट ठरला होता पाणीपुरीचा, तर त्याचीच हे आम्ही तयारी करत होतो. तर त्यामध्ये जरा माझ्या मेसीनेसला जरा इग्नोर करा. तर कॅमेरामॅन गोलगप्प्यावरती फोकस करताना पाणीपुरीचा नाही हो, त्यांचा हा गोलगप्पाला. अशा प्रकारे आपल्या ब्राउनीचा बॅटर तयार झाला आहे. तो मी पोर केला आणि त्यानंतर डॅब डॅब करत त्याच्यामध्ये चोको चिप्स गार्निश करून सेट केलं. चोको चिप्समध्ये कंजूसी नाही केली आहे मी. ऑलरेडी त्याच्यामध्ये व्हाईट चॉकलेट आणि डार्क चॉकलेट चॉप करून टाकले आहेत, सो डोंट वरी. सो साईड बाय आपली पाणीपुरी पण तयार आहे आणि पाणीपुरी खाणारी पण पाणीपुरी खायला तयार आहे. तर मी पाणीपुरी बनवलीच आणि ती माझ्या हातून चोरीला गेली आणि मी एकदम कोकणी अशी शिवी दिली आहे. ती तुम्ही समजून जा कोणती. आणि तेच करता करता आमची ब्राउनीसुद्धा तयार झाली आहे. ब्राउनीचा हा सेकंड सेट होता. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की ब्राउनी एकदम परफेक्ट कुक झालेली आहे, त्यामुळे मला वेगळे एक्सप्लेनेशन देण्याची गरज नाही आहे. आणि माझी खुशी 7व्या आसमानावरती होती जेव्हा काही बेक केलेली वस्तू एकदम परफेक्ट येते. ब्राउनीची कटिंग झाल्यानंतर तिला पॅक करायला सुरुवात केली. आम्ही पॅक त्याच बटर पेपरमध्ये करतो, कारण आमच्याकडे दुसरे नाही आहे काही. मग कधी येत आहे महाबळेश्वरला आमच्या हातची ब्राउनी खायला?